आपल्या लाडक्या बाप्पा मागोमाग आता ज्येष्ठ गौरीचं आगमन झालेलं आहे. माहेर वाशण आलीये म्हटल्यावर तिच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी तर आलीच. तर चला पाहूयात आता अभिनेत्री रजनी वेल्हणकर यांनी आज गौराईच्या नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते पाहूयात. नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत बाप्पाचा नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रजनी वेलणकर. नमस्कार रजनीताई. नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा. बाप्पा वाट पाहतोय, रजनीताईंच्या हातनं आज आम्हाला काय बरं खायला मिळणार आहे आणि मी सुद्धा वाट पाहतेय. तर काय आहे आजचा पदार्थ? मी आज वाटली डाळ करणार आहे. बर. आणि गणपती उत्सवामध्ये ती खास करून केली जाते. हो बरं, ठीक आहे. मग आपण तयारी करून घेऊया. हो चल. चला आता वाटली डाळ करूया. हो, ही ना भिजवलेली चण्याची डाळ आहे. हं, ती आता आपण वाटून घेऊया. पहिल्यांदा किती तास भिजवलीत? 4 तास, कमीत कमी 4 तास भिजवली ना की छान वाटली जाते. बरं. आणि भिजली चांगली जाते. आणि ही ना चांगली निथळून घ्यायची बरं का. हा. आता ही डाळ ना आपली वाटून झाली. आता त्याच्यानंतर हा मका वाटून घ्यायचा. मी याच्यात काढून घेते. आम्ही पूर्वी ना मका घालायचं नाही ग, तेव्हा ती कोरडी व्हायची. पण आता सहज मिळतो ना मका, त्यामुळे त्याने ना जरा ओलावा येतो. बर. हा, म्हणून तो घालायचा. आणि मग तेल पण कमी लागतं. बरं. पण मग ओलावा येण्यासाठी आणि एकदम असं, कारण आता ही डाळ अर्धी वाटली गेली. हो. वाटली डाळ तशीच असते ना, पूर्ण मिक्सरला बारीक करूच नाही नाही. हो. आता हा मका वाटून झालाय आपला. तोही याच्यामध्ये घालायचा, मिक्स करून टाकायचा एकत्र. मग हा चांगला मिक्स केला. ही थोडीशी थोडंसं खोबरं मी घालून घेते. ओलं खोबरं आहे. बरं. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी साखर, ती सगळं आधी घातलं तरी चालतं बरं का. ठीक. नंतर मीठ, जशी क्वांटिटी असेल, जेवढं असेल त्याप्रमाणे मीठ. हा, आणि लिंबू पिळायचं. हा, लिंबाचा रस काढून ठेवला ना तर तेही सोपं जातं. पण आपण लिंबू आता पिळून घेऊया. एकदा का चणा डाळ व्यवस्थित भिजलेली असेल 4-5 तास तर एकदम सोपं. म्हणजे अगदी करायला खूप, एक 10 मिनिटात खरं म्हटलं तर होते. फक्त चणा डाळ मात्र भिजवावी लागते. आता आपण हे सगळं फोडणीला टाकायचं. बरं. आता कढई चांगली गरम झाली आहे. आपण तेल टाकूया. जरा बऱ्यापैकी तेल जरा जास्त घालावं लागतं. म्हणजे कुठचाही चण्याच्या डाळीचा पदार्थ असला ना तर त्याला तेल किंवा तूप, पुरणपोळी असली तर तूप खातो ना आपण, तर ते जास्त घालावं लागतं. आता हा तिखट पदार्थ आहे आणि त्याच्यामुळे तेलाचा वापर केलाय आपण. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे तेव्हा मात्र गोवर्धन तूपलाच प्राधान्य द्यावं. कारण गोवर्धन तूप म्हणजे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं तूप, शुद्ध, दाणेदार आणि सकस. आता तेल तापलं आहे. मोहरी टाकायची पहिल्यांदा. मग हिंग घालूया. हिंग पण छान भरपूर लागतो चण्याच्या डाळीला, म्हणजे छान स्वाद लागतो. आणि हळद. आता मिरची वाटली नाहीये म्हणून आपण मिरची पण फोडणीलाच टाकूया. ही जरा चांगली परतून घेऊ. मिरची परतली गेली पाहिजे आणि हळदही सगळीकडे मिक्स झाली. आहा. आला ना स्वाद आला की नाही हिंगाचा. हिंग आणि
फोडणीचा, ती फोडणी उत्तम बसली ना की पदार्थ अगदी, अगदी. वाढते. आता ही सगळी डाळ आपण याच्यात घातली. मीठ, साखर, मिरची सगळं घातलेलं आहे. हां, आणि आता थोडीशी कोथिंबीर वरून पेरायचीच आहे, पण आधी घातली की त्याचा स्वाद जरा आणखीन छान लागतो. पण ही डाळ आता शिजली पाहिजे ना याची. हो, हो. मग हिला वाफवून घ्यायचं थोडंसं म्हणजे म्हणजे त्याला झाकण ठेवायची गरज गरज नसते, नाहीये. कारण थोडस परततही राहावी लागते. बरं. आता तू चैत्रातली आपण आंब्याची डाळ करतो ना, हो, हो. ती कच्चीच असते, हो. त्याला वरून फोडणी देतो. बरं. आणि ही डाळ करतो वाटली डाळ म्हणून, तर ती आपण चांगली परतून घेतो. कारण विशेषतः ना आता या पावसाच्या दिवसामध्ये ना शिजवलेला पदार्थ चांगला असतो कच्च्यापेक्षा, आणि डाळ तशी पचायला थोडी कठीणच पण जरा चमचमीत करता येते ना, त्यामुळे तिखटाबरोबर जरा छान, म्हणजे तिखट गोड पदार्थाबरोबर असं छान वाटतं. तेव्हा आता आपला हा पदार्थ वाटली डाळ तयार झालेला आहे. आता ह्याच्यावर म्हणजे ही भांड्यामध्ये काढायची आणि मग त्याच्यावर पुन्हा खोबरं, कोथिंबीर असं घालून ती सजवायची. दिसायला छान दिसतं. वा वा वा. बाप्पासाठी नैवेद्याचा एक वेगळा पदार्थ म्हणजे वाटली डाळ जवळजवळ तयार झालीये आणि खमंग वास सुटलेला आहे. आम्ही लगेच सर्व्ह करून घेतो. रजनीताई, तुम्ही इथे आलात आणि एक खूप सुंदर पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यासाठी करून दाखवलात. त्यासाठी तुम्हाला गोवर्धन कडून ही आनंदाची गोड भेट. अरे वा. आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. याचा जरूर उपयोग करेन मी. नक्कीच. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेल्या मिठाया गोवर्धनने लॉन्च केल्या आहेत. यामध्ये मोदक, पेढे, काजू पिस्ता रोल आणि काजू कतली या मिठाईंचा समावेश आहे. आजच तुमच्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धनची मिठाई खरेदी करा आणि या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन.